Standard 6, lesson number 3, diversity in living things and their classification. मागच्या भागामध्ये आपण बघितले की क्लासिफिकेशनची आवश्यकता काय आहे. The scientist Carolus Linnaeus made the first scientific classification of plants initially, and it was his method of classification that was used by all. कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतींचं शास्त्रीय वर्गीकरण केलं आणि सुरुवातीला त्याने वापरलेली जी पद्धत होती ती सर्वकडे वापरली गेली. ऑब्झर्व अँड डिस्कस. टेक अ राउंड थ्रू अ गार्डन ऑर इन युअर सराउंडिंग्स अँड लिस्ट द प्लांट्स दॅट यू सी. ड्रॉ देअर पिक्चर्स ॲज वेल. ड्रॉ अ टेबल ॲज शोन बिलो अँड कम्प्लीट इट ऑन अ बेसिस ऑफ द इन्फॉर्मेशन यू गॅदर. डिस्कस इट इन द क्लास. आता नेम ऑफ द प्लांट, वेअर डज द प्लांट अकिअर, ग्रो, कुठे त्या प्लांटचं नाव लिहायचं. तुमच्या आजूबाजूला जे काही वनस्पती तुमच्या गार्डनमध्ये किंवा तुमच्या सराउंडिंगमध्ये जे प्लांट्स तुम्हाला दिसतील त्याचे ड्रॉ देअर पिक्चर्स, त्याची चित्र काढायची. अँड ड्रॉ अ टेबल, आणि हे एक टेबल एक आखून त्याच्याविषयीची माहिती जी आहे ती तुम्ही लिहून काढायची. त्याची हाईट किती, ब्रांचेस, लीव्स, फ्लॉवर्स, नेचर ऑफ द फ्रूट्स अँड युजेस, आणि त्याचे उपयोग कुठले, हा चार्ट तुम्ही पूर्ण करायचा. नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. यू कॅन इझिली नोटीस द डिफरन्सेस इन द शेप्स अँड हाईट ऑफ द प्लांट्स अँड इन आवर सराउंडिंग्स. इट इज इझी टू क्लासिफाय द प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ दिस ऑब्झर्वेशन. आपण जर आपल्या आजूबाजूला बघितलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची या चित्रामध्ये बघा, डायव्हर्सिटी इन प्लांट्स, काही वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे झाडांची शेप, त्यांचा आकार आणि त्यांची उंची या वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला दिसतं आणि त्यावरून आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. कॅन यू टेल व्हॉट आर द सिमिलरिटीज बिटवीन अ मँगो, अ बनियान अँड अ टॅमरिन ट्री. टॅमरिन म्हणजे चिंचाचं झाड, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सिमिलरिटीज म्हणजे सारखेपणा असतो. ओके. नेक्स्ट, ट्रीज. Some plants grow tall. Their stem or trunk is hard and strong. They have branches at some height above the ground. तर काही वनस्पती या उंच वाढतात, त्यांचं खोड टणक असतं आणि हार्ड आणि मजबूत असतं, स्ट्रॉंग असतं. दे हॅव ब्रांचेस ॲट द सेम हाईट, सम हाईट अबाव द ग्राउंड, आणि त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात. दे बेअर फ्लॉवर्स अँड फ्रूट फॉर मेनी इयर्स, आणि खूप वर्ष त्यांना फुलं आणि फळं येतात. सच प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज. आता यांना आपण काय म्हणतो, ट्रीज. ट्रीज आर टॉल, बिग अँड पेरेनियल. पेरेनियल म्हणजे बारमाही, त्यांना बारमाही असतात. दे लिव्ह फॉर मेनी इयर्स, आणि ते खूप वर्ष बहुवार्षिक असतात, खूप वर्ष जगतात. Shrubs. Some plants grow close to the ground. काही वनस्पती या जमिनी लगत वाढतात. So they give out branches very close to the ground. They are shorter and smaller than trees. Trees पेक्षा ते कमी उंचीचे असतात. But they have thick and hard stem. पण त्यांचं खोड मात्र जाड आणि टणक असतं. The oleander, hibiscus, lantana, coranti and rose are shrubs that may grow up to 2 to 3 meters. 2 ते 3 मीटरपर्यंत त्यांची उंची ही वाढते. What are similarities between the fenugreek and periwinkle plants? या पेरिविंकलमध्ये आणि फेनिग्रीकमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची समानता असते. हे प्लांट्स जर तुम्ही बघितले तर त्यांची उंची याच्यापेक्षाही कमी असते. सो हर्ब्स. हर्ब म्हणजे रोपटे. हर्ब्स ग्रो 1 to 1.5 meters tall. 1 ते 1.5 मीटरपर्यंत त्यांची उंची असते. द स्टिम्स ऑफ हर्ब्स आर ग्रीन अँड क्वाईट फ्लेक्सिबल. फ्लेक्सिबल म्हणजे लवचिक असतात, ॲज कम्पेअर टू दोज ऑफ ट्रीज अँड बुशेस. Herbs may live for a few months or up to 2 years. काही
महिने त्यांची जी काही महिने ते 2 वर्षापर्यंत त्यांचं आयुष्यमान असतं, जगतात. अकॉर्डिंग टू द साईज अँड हाईट ऑफ देअर स्टीम्स प्लांट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. आता वनस्पतींच्या खोडाच्या आकार आणि उंचीनुसार त्यांचे कुठले प्रकार होतात? 3 टाईप्स: ट्रीज, शब्स अँड हर्ब्स. झुडूप, रोपटं आणि ट्रीज. कॅन यू टेल, हॅव यू सीन वाईन्स लाईक pumpkin, then the railroad creeper, watermelon or a grapevine? How do they grow? आता ह्या सगळ्यांच्या काय असतात? वेली असतात. सो वाईन म्हणजे वेल. Some vines need vertical support for growing while some others spread on the ground. आता काही वेली वाढ होण्यासाठी कशाची मदत घेतात? तर आधाराची मदत घेतात. तर काही वेली ह्या ग्राउंडवर वाढतात. क्लाइंबर्स लाईक मनी प्लांट. मनी प्लांट तुम्हाला माहीत असेल, हॅव एरियल रूट्स. त्याची वेली जी असतात त्या हवाई मुळं असतात, त्यांच्या हवाई मुळं असतात. सो हॅव यू सीन द cucumber tendrils that look like a spring? tendril म्हणजे तणाव किंवा वेली ज्या असतात त्या स्प्रिंग लाईक ऑफ स्प्रिंग टाईपमध्ये असतात. ऑफ व्हॉट यूज कुल दे बी? टच द स्टीम ऑफ एनी वाईन्स, व्हॉट डू यू फील? त्या काकडीची जे वेल असते त्या वेलीला स्प्रिंगसारखे धागे असतात. त्याचा काय उपयोग असेल तर वेलीच्या खोडाला जर तुम्ही हात लावून बघितलं तर काय जाणवतं आपल्याला? तर ते फार लवचिक असतात. द स्टीम ऑफ अ क्रीपर इज व्हेरी फ्लेक्सिबल. फ्लेक्सिबल म्हणजे लवचिक असतात. सॉफ्ट अँड ग्रीन. इट ग्रोज रॅपिडली विथ द हेल्प ऑफ अ सपोर्ट. त्यांना आधार लागतो आणि आधाराच्या साहाय्याने त्यांची वाढ झपाट्याने होते. नेक्स्ट पेज नंबर 22. कॅन यू टेल टू विच पार्ट ऑफ द प्लांट्स आर बटरफ्लाईज अँड इन्सेक्ट अट्रॅक्ट? झाडा फुलाच्या कुठल्या प्लांट्सच्या कुठल्या भागाजवळ बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरं आणि इन्सेक्ट आकर्षित होतात, अट्रॅक्ट होतात? येस, फ्लॉवर्स. प्लांट्स दॅट बेअर फ्लॉवर्स आर कॉल्ड फ्लॉवरिंग प्लांट्स. ज्या वनस्पतींना फुलं येतात त्यांना म्हणायचं फ्लॉवरिंग प्लांट्स, सपुष्प वनस्पती. वाईल द प्लांट्स दॅट नेवर बेअर फ्लॉवर्स आर कॉल्ड नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. ज्यांना फुलं येत नाहीत त्यांना म्हणायचं अपुष्प वनस्पती. नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स मे नॉट हॅव ऑर्गन्स लाईक रूट्स, स्टीम्स अँड लिव्स. ह्या ज्या अपुष्प वनस्पती असतात त्यांना मूळ, खोड, पानं असं अवयव असतातच असं नाही. नॉट हॅव ऑर्गन्स लाईक रूट्स, स्टीम्स अँड leaves. Next, do you know the world's largest flower? Largest flower found in Indonesia. The diameter of the flower of the plant Rafflesia अरोनोल्डी इज अबाउट 1 मीटर. याचा जो व्यास आहे, डायामीटर व्यास आहे तो सुमारे 1 मीटर आहे. आणि द वर्ल्ड स्मॉलेस्ट फ्लॉवर आणि सगळ्यात छोटं फूल कुठे आहे ऑफ द प्लांट इज कॉल्ड उल्फिया. त्याचा व्यास आहे और डकवीट. इट्स डायामीटर ॲज स्मॉल ॲज 0.5 मिलीमीटर. 0.5 मिलीमीटर. We see the different plants growing in different places around us. आपल्या आजूबाजूला जे प्लांट्स असतात ते वेगळ्या ठिकाणी उगवतात. प्लांट्स कॅन बी क्लासिफाय अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट ऑर द प्लेस वेअर दे ग्रो. ते ज्या ठिकाणी उगवतात त्याच्यावरून त्यांचं क्लासिफिकेशन होतं. लँड, वॉटर, मार्शी एरियाज, deserts and even a big tree are the various habitats of plants. Look here, the picture
पेज नंबर 22, habitats of plants in water, in land and in desert. There are many types of plants. सो आपण इथे थांबतोय आपला पार्ट 2 आणि पुढच्या भागामध्ये आपण डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल्स हा भाग पाहणार आहोत.